नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नकात. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 10 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 2026 मध्ये सार्वजनिक सेवा साठी पुलित्झर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वॉशिंग्टन पोस्ट. याला महत्त्वाचे पॉइंट्स पहा. न्यूयॉर्कमध्ये 110 पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या जर्नलिझम स्कूलने ही घोषणा केली आणि 2026 मध्ये वॉशिंग्टन पोस्टला सार्वजनिक सेवा श्रेणीमध्ये पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे. आणि न्यूयॉर्क टाइम्सला 2026 मध्ये 3 पुलित्झर पुरस्कार त्याने जिंकलेले आहेत. आणि पुलित्झर पुरस्कार पत्रकारिता, पुस्तक, नाटक आणि संगीत या क्षेत्रांसाठी दिला जात असतो. आणि पुलित्झर पुरस्कार संविधानातील मुक्त पत्रकारितेच्या तत्वांना समर्थन देत असतो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. ICGS अचल हे जहाज कोणत्या वर्गातील आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आदम्य वर्ग. महत्वाचे पॉइंट्स पहा. ICGS अचल हे भारतीय तटरक्षक दलाचं नवीन आणि वेगवान गस्ती जहाज आहे. आणि या जहाजाचं उद्घाटन 9 मे 2026 रोजी गोवा येथे झालेलं आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने हे जहाज तयार केले आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी ते जोडलेलं आहे. हे जहाज गुजरातमधील वाडीनार येथे तैनात होणार आहे. आणि ICGS अचल किनारी आणि सागरी सुरक्षा तसेच सर्च अँड रेस्क्यू मोहिमांसाठी भविष्यामध्ये वापरण्यात येईल. पुढील प्रश्न तिसरा. CBDC योजनेअंतर्गत रेशन खरेदीसाठी eKYC कुठे अनिवार्य करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पदुचेरी येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पदुचेरीमध्ये CBDC योजनेअंतर्गत रेशन खरेदीसाठी eKYC अनिवार्य करण्यात आलेली आहे. ही अट 26 फेब्रुवारी 2026 पासूनच लागू करण्यात आलेली आहे. आणि CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, ज्याला भारतात ई-रुपी असंही म्हणतात. आणि CBDC म्हणजे केंद्रीय बँकेने जारी केलेले डिजिटल चलन, जे क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळं आहे. आणि पदुचेरीमध्ये CBDC पायलट प्रकल्प 26 फेब्रुवारी रोजी सुरू झालेला आहे. आणि जून 2026 पर्यंत ही योजना चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे देखील सुरू होईल. पुढील प्रश्न चौथा. टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या विद्यापीठाने मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्सिंगहुआ विद्यापीठ. महत्वाचे पॉइंट्स पहा. त्सिंगहुआने सलग 8व्यांदा पहिल्या क्रमांकावरती आपली स्थिती कायम ठेवलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावरती पेकिंग युनिव्हर्सिटी याला क्रमांक मिळाला. आणि चीनच्या 5 विद्यापीठांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवलेलं आहे. यंदाच्या रँकिंगमध्ये
29 विद्यापीठांचा समावेश होता आणि या यादीमध्ये 36 देशातील विद्यापीठांचा विचार केला गेलाय आणि सिंघुआ युनिव्हर्सिटीला आशियातील अग्रगण्य विद्यापीठ मानले जाते. पुढील प्रश्न 5वा. भारताने चाचणी केलेले LRASHM क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1500 किलोमीटरपेक्षा जास्त क्षमता आहे याची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने LRASHM या दीर्घ पल्ल्याच्या हायपरसॉनिक अँटी शिप क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केलेली आहे. LRASHM म्हणजे लॉंग रेंज अँटी शिप मिसाईल असा त्याचा अर्थ आहे आणि हे क्षेपणास्त्र DRDOने विकसित केलेलं आहे आणि LRASHM च्या मारक क्षमतेची सीमा 1500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि हे क्षेपणास्त्र मॅक 10 पर्यंत वेगाने जाऊ शकतं आणि यामध्ये 2 टप्प्यांची हायपरसोनिक ग्लीड व्हेकल रचना वापरलेली आहे आणि हैदराबादमधील डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स अंतर्गत प्रयोगशाळांनी या क्षेपणास्त्राची कल्पना, डिझाईन आणि विकास केलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि DRDOची स्थापना ही 1958 साली झालेली आहे. पुढील प्रश्न 6वा. अमेरिकेच्या कामगार विभागाने H-1B वेतनवाढीचा प्रस्ताव कधी मांडलाय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 मार्च 2026. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिकेने H-1B आणि तत्सम कामगार विजांसाठी किमान वेतन वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला आणि हा प्रस्ताव युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ लेबरने 27 मार्च 2026 रोजीच मांडलेला आहे आणि H-1B विजा म्हणजे अमेरिकेचा विशेष कौशल्य असलेल्या परदेशी कामगारांसाठी दिला जाणारा विजा होय आणि याचा वापर माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संशोधन अशा क्षेत्रांमध्ये होत असतो. पुढील प्रश्न 7वा. SPCDF चे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जयंत मेहता यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जयंत मेहता हे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, ज्यांचे ब्रँड नाव अमूल असं आहे, हे लक्षात घ्या. आणि संग्राम चौधरी यांची SPCDF चे उपाध्यक्ष म्हणूनही निवड झाली आहे. दोन्ही नावं लक्षात ठेवा. आणि SPCDF म्हणजे सरदार पटेल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन लिमिटेड असा त्याचा फुल फॉर्म होतो आणि ही संस्था भारतीय बहुराज्य सहकारी दुग्ध महासंघ आहे आणि 6 जुलै 2025 रोजी SPCDF चे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले होते. पुढील प्रश्न 8वा. DigiPin प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडिया पोस्टने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. इंडिया पोस्टने DigiPin नावाची डिजिटल पत्ता प्रणाली सुरू केलेली आहे. DigiPin म्हणजे डिजिटल पोस्टल इंडेक्स नंबर सिस्टीम होय आणि टपाल विभाग संचार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही प्रणाली सुरू झालेली आहे आणि DigiPin हा 10 अंकी डिजिटल पत्ता कोड असतो, हे लक्षात घ्या पॉईंट पूर्णच. आणि नो युअर DigiPin हा प्लॅटफॉर्म 27 मे 2025 रोजीच यापूर्वी लॉन्च झालेला आहे आणि ही प्रणाली IIT हैदराबाद आणि इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर यांच्या सहकार्याने तयार झालेली आहे. पुढील प्रश्न 9वा. जपान कोणती भारतीय डिजिटल पेमेंट प्रणाली स्वीकारण्याचा विचार करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, UPI. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जपान भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारण्याचा विचार करतोय. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, ज्यात पैसे पाठवणं आणि मिळवणं खूप सोपं होतं आणि ही प्रणाली नॅशनल पेमेंट कोऑपरेशन ऑफ इंडिया
चालवत आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. मार्च 2026मध्ये UPI वरती तब्बल 13.4 अब्ज व्यवहार आत्तापर्यंत झालेले आहेत आणि UPI वापरल्यामुळे बँकेसंबंधी संवेदनशील माहिती शेअर करण्याची गरज नाही आणि भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टीम आता जागतिक स्तरावरती प्रसिद्ध होते. भारताचे आणि UPIच्या विस्तारामुळे देशाबाहेरचे व्यवहार खूप सोपे आणि जलद होणार आहेत. पुढील प्रश्न 10वा. नुकतीच बिहार सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ट्रॅफिक चलान वन टाइम सेटलमेंट स्कीम 2026 असं स्कीमचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. बिहारने ट्रॅफिक चलान वन टाइम सेटलमेंट स्कीम 2026 नुकतीच सुरू केली आहे. 30 एप्रिल 2026 रोजी या योजनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आणि ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत राहणार आहे. 90 दिवसांपेक्षा जुन्या प्रलंबित चालनाचा यात समावेश असेल आणि 9 मे 2026 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे आणि विमा नसताना वाहन चालवणे या गोष्टी यांचा समावेश असणार आहे. पुढील प्रश्न 11वा. प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगारांसाठी डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे राज्य. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कर्नाटकने गिग कामगारांसाठी डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा सुरू केलेली आहे. कर्नाटक हे अशी प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलंय, त्यामुळे लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो यावरती. आणि ही प्रणाली 1 मे 2026 रोजी सुरू करण्यात आली. या पोर्टलचं नाव आहे इंटिग्रेटेड पब्लिक ग्रीव्हन्स रिडर्सल सिस्टीम, म्हणजे IPGRS. नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि IPGRS पोर्टल गिग कामगारांच्या तक्रारीसाठी तयार करण्यात आलेलं पोर्टल आहे. पुढील प्रश्न 12वा. रोड रडार उपक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दिल्ली पोल्युशन कंट्रोल कमिटीने रोड रडार उपक्रम सुरू केलाय. रोड रडार उपक्रम 8 मे 2026 रोजी सुरू करण्यात आलेला आहे आणि रोड रडारचं पूर्ण रूप म्हणजे रिअल टाइम एअर पोल्युशन डिटेक्शन अक्रॉस रोड्स असं होतं. आणि हा उपक्रम रस्त्यांवरील वायू प्रदूषण स्रोत ओळखण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. आणि रोड रडारमध्ये जिओ टॅग रिपोर्टिंग प्रणाली वापरली जात आहे आणि रोड रडार उपक्रमामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी तात्काळ कारवाई शक्य होणार आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 10 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एक विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.